श्री स्वामी समर्थ. जय महाकाल. कुंभ राशीच्या जातकनो, तुमच्यासाठी या दसऱ्या नंतरचा तो अकल्पनीय महाबदल. तुमचं नशीब सोन्यासारखं चमकणार की पुढे पण अग्निपरीक्षा असणार. तुमच्या आयुष्यात लवकरच असा एक बिंदू येणार आहे जिथे तुमचं भाग्य सोन्यासारखं तळपेल, पण तेच एका सोन्याला अग्नीत तावून काढल्यावर येते तसे ते असणार आहे. होय मित्रांनो, कारण कुंभ राशीच्या जातकनो, तुमचे जीवन दसरा 2 ऑक्टोबर 2000 नंतर एक मोठे वादळ येणार आहे. ग्रहांचे चाके अशा वेगाने फिरू लागतील की या बदलाचे प्रतिसाद तुमच्या जीवनातील प्रत्येक कोपऱ्यात जाणवतील. या क्षणापर्यंत तुम्ही स्वतःला वारंवार सिद्ध केले आहे, पण आता हे ब्रह्मांड तुमच्यासाठी अंतिम आणि सर्वात मोठी परीक्षा आयोजित करत आहे. हा काळ अभूतपूर्व धनलाभ असेल, अनपेक्षित असे यश असेल आणि नात्यामध्ये मधुरता घेऊन येईलच, यात शंका नाही. परंतु तुमच्या मनात एक थंड भीतीसुद्धा आहे. हा फायदा कायम टिकेल का? आणि या महाबदल्याच्या वादळात तुम्हाला तुमचे सर्वात मूल्यवान काय गमवावे लागेल? कोणता असा छुपा धोका दडलेला आहे ज्यामुळे तुम्हाला रात्रभर शांत झोपसुद्धा लागणार नाही? बुध, सूर्य आणि चंद्र यांच्या नक्षत्रातील या शक्तिशाली संयोगाने तुमच्या भाग्याची दारं उघडली आहेत. पण हे दारे तुम्हाला सुवर्णयुगात घेऊन जातील की अंधाऱ्या वाटेवर, हे ठरवण्यासाठी तुम्हाला प्रत्येक निर्णयाची किंमत मोजावीच लागेल. या सोन्याचा काळ आहे की एक मोठी तुमच्यासाठी ही अग्निपरीक्षा, हे जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि महाकालचा आशीर्वाद तुमच्यासोबत सदैव राहण्यासाठी या व्हिडिओला लाईक नक्की करा. त्यासोबतच मित्रांनो, पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावानं कमेंटमध्ये जय महाकाल कृपा राहू द्या, जय महादेव कृपा राहू द्या असे लिहा. जो अशी कमेंट पूर्ण श्रद्धेने भक्तिभावानं करेल त्याच्यावर महादेवाचा आशीर्वाद सदैव राहील. तर कुंभ राशीच्या जातकांनो, तुमच्या जन्मकुंडलीतील सर्वात मोठी आणि आक्रमक निर्णायक अशी ग्रहाची खेळी आता सुरू झाली आहे. ही केवळ ग्रहाची सामान्य स्थिती नसून तुमच्या अंतर्मनाची आणि बाह्य जगाची शक्ती एकत्र आणणारी एक दैवी घटना आहे. तुमच्या 6व्या घरात, जसं की शत्रू, कर्ज आणि संघर्षाचे घर असते, सध्या 2 अत्यंत बलवान ग्रह एकत्र बसलेत. पहिले म्हणजे बुधदेव, जे त्याच्या सुगृही उच्च अवस्थेत विराजमान आहेत, आणि दुसरे सूर्यदेव, जे बुधसोबत बुद्धादित्य राजयोग बनवत आहेत, ज्यामुळे तुम्हाला त्या कार्यक्षेत्रात, विशेषतः स्पर्धा आणि वादविवादामध्ये अद्वितीय असं यश मिळेलच. आणि या योगाला सामान्य बनवणारा घटक म्हणजे सूर्यदेवाचा नुकताच आलेला नक्षत्र बदल होय. होय मित्रांनो, कारण सूर्यदेवाने आता चंद्राच्या मालिकेच्या हस्त नक्षत्रात प्रवेश केलाय आणि या बदलाचा अर्थ खूप गहन आहे. सूर्य आणि चंद्र याचा हा शक्तिशाली संगम झाल्यामुळे आत्म्याची शुद्धता आणि आत्मविश्वास, तसेच मनाची स्थिरता आणि इच्छाशक्ती याचा एकत्र अनुभव तुम्हाला मिळेलच. याचा थेट परिणाम तुमच्या निर्णय क्षमतेवर होणार आहे. आजपर्यंत तुम्ही जे निर्णय घेतले असतील ते एकतर फक्त मनाच्या आधारावर किंवा केवळ आत्म्याच्या आधारावर घेतले असतील, पण आता हे दोन्ही घटक एकाच वेळी पूर्ण ताकदीने काम करतील, ज्यामुळे तुमच्या निर्णयामध्ये अचूकता येईल आणि तुमच्या इच्छा चांगल्या नैतिकतेच्या आधारावर पूर्ण होतील. तुमच्यात एक अशी अखंड आणि शक्तिशाली ऊर्जा निर्माण होईल जी तुमच्या आजूबाजूला असलेल्या प्रत्येक नकारात्मक शक्तीला आपोआप दूर करेल. ही शक्ती केवळ लहान सहान अडचणी दूर करण्यासाठी नव्हे, तर तुमच्या जीवनातील सर्वात मोठे यश लक्ष साधण्यासाठी तुम्हाला मिळाली आहे. मित्रांनो, हा सोन्याचा काळ आहे की एक मोठी अग्निपरीक्षा तुमची आत्मशक्ती आणि मनशक्ती तुम्हाला कोणत्या मार्गावर घेऊन जाते हे आता पाहणे अधिक महत्त्वाचे ठरणार आहे. तर मित्रांनो, कुंभ राशीच्या जातकांनो, तुमचे आर्थिक जीवन आता भूमीतून खजिना सापडल्यासारखे अचानक आणि मोठ्या प्रमाणावर बदलणार आहे. कारण सूर्यदेव तुमच्या कुंडलीतील 8व्या घरात, अचानक घडणाऱ्या ज्या घटना आहेत, गुप्त गोष्टी आणि वारसा हक्काचं जे घर आहे, तिथे सूर्यदेव विराजमान होत आहेत. आणि याच घरातून थेट तुमच्या 2ऱ्या घरावर, जे धनस्थान आहे, पूर्ण 7वी दृष्टी टाकत आहेत. ही दृष्टी बुधादित्य राजयोगामुळे अधिक शक्तिशाली झाली असून ती नेमकी आकस्मिक आणि चमत्कारी लाभ देईल. या दृष्टीचा थेट परिणाम तुमच्या आर्थिक अडचणीवर होणार आहे, ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील एक मोठा आर्थिक गुप्तरोग आता बरा होणार आहे. म्हणजे तुमचे जे पैसे कोणाला उधार दिले होते, बिझनेसमध्ये अडकलेले होते किंवा वर्षानुवर्ष परत करण्याची आशा तुम्ही सोडून दिली होती, तेच पैसे तुम्हाला अचानक आणि अनपेक्षितपणे परत मिळतील. हा पैसा परत आल्याने तुमचा बँक बॅलन्समध्ये मोठी वाढ होताना दिसेल. तसेच या काळात तुम्हाला लॉटरी, जुने वारसा हक्काचे पैसे, गुप्त गुंतवणूक आणि किंवा अचानक मोठा करार यातून अकल्पित असा धनलाभ होणार आहे. आणि हा धनवर्षाव इतका मोठा असू शकतो की तुमच्या अनेक दीर्घकाळच्या गरजा यातून पूर्ण होतील. पण सावधान मित्रांनो,
आठवं घर हे अचानक लाभ देतेच, पण अचानक मोठे खर्च देखील दाखवते. आणि यामुळे हा आकस्मिक धनलाभ तुमच्यासाठी वरदान ठरेल की त्याला तुम्ही अविचारी खर्च करून पुन्हा अडचणीत याल हे पाहणे महत्त्वाचे आहे. आता मित्रांनो, माता लक्ष्मीचा आशीर्वाद टिकून ठेवण्यासाठी तुम्हाला गुंतवणूक आणि बचतीचा योग्य निर्णय घ्यावा लागेल. आणि हा काळ तुमच्या आर्थिक समस्याची पुनर्रचना करणार आहे. आणि या दैवी आणि गूढ धनशक्तीचा उपयोग तुम्ही कशा प्रकारे करता यावर तुमचे भविष्य ठरणार आहे. या सोन्याचा काळ आहे की एक मोठी अग्निपरीक्षा. आकस्मिक धनलाभाच्या प्रवाहात तुम्ही तुमचे जहाज सुरक्षित किनाऱ्यावर नेता की लवकरच हे तुम्हाला स्पष्ट होईलच. त्यासोबतच मित्रांनो, कुंभराशीच्या जातकानं तुमच्या खाजगी आणि कौटुंबिक आयुष्यात एक मोठी मनापासून अपेक्षित असलेली शांतता येणार आहे. कारण तुमच्या नात्यातील शीतयुद्ध आता पूर्णपणे संपुष्टात आणण्याची वेळ झाली आहे. आजपर्यंत तुमच्या वैवाहिक जीवनात ज्या समस्या, गैरसमज किंवा सततीचा तणाव होता तो आता दूर होईल. आणि तुमच्या व तुमच्या जीवनसाथीमध्ये एक भावनिक संवाद नव्याने सुरू होईल. तुमचा जोडीदार तुम्हाला तुमच्या भावनांना खऱ्या अर्थाने समजून घेण्यास तयार होईल, ज्यामुळे तुमच्या नात्यामध्ये दीर्घकाळ टिकणारे धैर्य, सौम्यता आणि मधुरता येणार आहे. ही ग्रहस्थिती तुमच्या सासरवाडीकडील संबंधावरही सकारात्मक प्रभाव टाकणारी आहे मित्रांनो. आजवर सासरवाडीकडून तुम्हाला ज्या अडचणी किंवा अनादाराला समोर जावे लागले होते ते संपेल आणि तुमचे संबंध सुसंवादी होतील. इतकेच नाही तर तुम्हाला सासरवाडीकडून पूर्ण पाठिंबा आणि आर्थिक व भावनिक सरप्राईज गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे कुटुंबातील मोठ्या सदस्याकडून तुम्हाला आशीर्वाद आणि मार्गदर्शन मिळेल. परंतु आठवे घर गुप्त आणि अनपेक्षित गोष्टीशी संबंधित असल्याने नात्यामध्ये जुने व दडलेले गैरसमज तसे रहस्य उघड होण्याची शक्यता देखील आहे. आणि ही अशी वेळ आहे मित्रांनो, जेव्हा तुम्हाला सर्वात मोठे भावनिक धाडस दाखवावं लागेल. तुम्ही या सत्याचा स्वीकार करून शांतपणे किंवा समजूतदारपणे नात्याची नवीन बांधणी करता की जुन्या गोष्टीमध्ये अडकून राहता हे तुमच्यावरती अवलंबून राहणारच आहे. त्यामुळेच कुंभराशीच्या जातकांनो, तुम्हाला मिळालेल्या या मधुरतेचा आनंद घ्या, पण भावनिक व्यवहारामध्ये पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा नेमका ठेवून याच तुमच्या सुखी वैवाहिक जीवनाचा पाया रचण्याची एक संधी आहे मित्रांनो. आणि या सोन्याचा काळ आहे की एक मोठी अग्निपरीक्षा. हे नात्यामध्ये आलेले हे स्थैर्य तुम्ही कायम ठेवता की नाही हे तुमचं संयम आणि संवादाच्या कौशल्यानेच ठरेल आता. त्यासोबतच कुंभराशीच्या जातकांनो, तुमची आर्थिक ऊर्जा आणि करिअरची गती आता रॉकेटच्या वेगाने वाढणारी आहे. हा काळ केवळ यश नाही, तर तुमच्या उत्पन्नाच्या संरचनेत, इन्कम स्ट्रक्चरमध्ये मूलभूत बदल घडून आणेल. आणि तुमच्यासाठी आर्थिक प्रगतीचा एक असा स्फोट होणार आहे, तुम्हाला एकाच वेळी 3 शक्तिशाली स्रोतांमधून धनाची प्राप्ती होईल. तुमच्यासाठी हा आर्थिक त्रिवेणी संगम तयार होत आहे. कारण बुध आदित्य राजयोगामुळे तुमच्या मुख्य कामात, नोकरी आणि व्यवसाय मोठी आणि स्थिर वाढ होणार आहे, ज्यामुळे वेतनात विस्मयकारक वाढ होईल किंवा व्यवसायात मोठा नफा तुमच्या हाती लागेल. त्याचबरोबर तुम्हाला आकस्मिक लाभ म्हणून जुनी गुंतवणूक, वारसा हक्काचे पैसे किंवा गुप्त डील मधून अभूतपूर्व असा फायदा होऊ शकतो. तिसरा स्रोत म्हणून तुम्ही तुमच्या नवीन कौशल्याचा किंवा साईड हसलचा वापर करून छोटे पार्ट टाइम व्यवसाय किंवा फ्रीलान्सिंग करू शकता, जो तुमच्या आर्थिक बचतीसाठी बॅकअपमधून काम करेलच. आणि जे लोक नोकरी करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ अनेक स्वप्नपूर्तीसारखा असेल. कारण अनेक दिवसापासून अडकलेली जे प्रमोशन होतं ते निश्चित तुम्हाला मिळेल. तुमच्या वेतनात लक्षणीय वाढ होईल आणि तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचे वरिष्ठ तुमच्या बुद्धिमत्तेची आणि कामाची योग्य दखलही घेतील, ज्यामुळे तुम्हाला आवश्यक असणारा सामान्य मान सन्मानाचा प्राप्त होईल आणि तुमच्या कामाचे श्रेय कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या पगारापेक्षा अधिक चांगली आणि आकर्षक ऑफर असलेली नोकरी मिळणार आहे मित्रांनो या दसऱ्याच्या नंतर. कारण ज्यामुळे तुमच्या करिअरला एक नवीन मोठी दिशा मिळेल. मात्र इतका मोठा आर्थिक आणि करिअरचा फायदा होत असताना खरी भीती तुमच्या आत दडलेली आहे. ग्रहाचा हा शुभ योग तुम्हाला अति महत्त्वाकांक्षी बनवू शकतो, पण एकाच वेळी अनेक गोष्टींमध्ये यश मिळत असल्याने तुम्हाला अति लोभ धरण्याची किंवा एकाच वेळी अनेक जोखीम घेण्याची प्रवृत्ती वाढेल, ज्यामुळे हा सुवर्णकाळ देखील तुम्हाला मोठ्या आर्थिक संकटात ढकलण्याची भीती आहे. म्हणून याच्या वेळेचा उपयोग केवळ पैसा कमावण्यासाठी नाही, तर तुमच्या करिअरचा मजबूत पाया रचण्यासाठी करा. संयम आणि यश किंवा पैसा टिकवून ठेवण्यासाठी संयम आणि दूरदृष्टी आवश्यकच असते. त्यासोबतच मित्रांनो, आता कुंभराशीच्या जातकांनो, तुमच्या वैयक्तिक जीवनात आनंदाची खरी पर्वणी तुमच्या संतान सुखातून येणार आहे. कारण माता लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला तुमच्या मुलाबाळाशी संबंधित ज्या चिंता, ताण किंवा निराशा अनुभवत होता तुम्ही, ते आता पूर्णपणे दूर होतील. तुम्हाला एकाच वेळी 2 महत्त्वाच्या आणि मोठ्या आनंदाच्या बातम्या मिळतील, ज्यामुळे तुमच्या संपूर्ण कुटुंबात उत्साहाचे वातावरण निर्माण होईल.
या दोन महत्त्वाच्या बातम्यांपैकी पहिला आनंद तुमच्या संततीच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रगतीशी जोडलेला असेल. कुंभराशीच्या जातकानं जर तुमची मुले विद्यार्थी असतील तर त्यांना मोठ्या परीक्षेत आणि प्रतिष्ठित शिक्षण संस्थेत प्रवेश किंवा कोणत्याही स्पर्धेत उत्कृष्ट असं यश मिळेल आणि त्यांची प्रतिमा आता फळाला येईल. तर दुसरीकडे जर तुमची मुले नोकरी करत असतील तर त्यांना त्यांच्या करिअरमध्ये अचानक मोठी संधी, बढती किंवा उत्कृष्ट नोकरीची ऑफरही मिळेल, ज्यामुळे त्यांचं भविष्य सुरक्षित झाल्यासारखं तुम्हाला मोठा मानसिक दिलासा मिळेल. या शुभ घटनांसोबत तुमच्या कुटुंबातील दुसरी एक मोठी बातमी विवाहाच्या शुभ योगाबद्दल आहे मित्रांनो. तुमच्या संततीच्या विवाहासाठी उत्तम आणि प्रतिष्ठित कुटुंबातून स्थळसुद्धा निश्चित होतील आणि विवाहाच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होऊन शुभ विवाह योग तयार होतोय. तसेच जर तुमच्या मुलामुलींच्या प्रेमसंबंधाच्या कुटुंबाची स्वागतार्हता मिळत नसेल तर आता कुटुंबातील सदस्य त्यांच्या नात्याला आनंदाने स्वीकारतील आणि त्यांना पाठिंबाही देतील मित्रांनो. लक्षात ठेवा, हा काळ चिंतामुक्तीचा असला तरी तुमच्यावर एक नवीन मोठी जबाबदारी घेऊन येणार आहे. ते कारण मोठी बातमी नेहमीच मोठ्या आर्थिक आणि भावनिक जबाबदारीसह सकट येते आणि मुलाच्या उच्च शिक्षण किंवा विवाहासाठी तुम्हाला मोठे आर्थिक नियोजन करावे लागेल आणि या शुभ कार्यासाठी तुमच्या नुकत्याच झालेल्या धनलाभाचा योग्य वापर करणे आवश्यक आहे मित्रांनो. त्याचप्रमाणे यशाच्या शिखरावर पोहोचल्यावर तुमच्या मुलांना तुमच्या मार्गदर्शनाची आणि भावनिक आधाराची अधिक गरज भासेल. त्यामुळे पालकांची भूमिका अधिक संयमाची आणि जबाबदारीची असेल. या दोन बातम्या तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा भावनिक गुंतवणूक ठरवतीलच, पण हे यशोगाथा दसऱ्यानंतर पूर्णत्वास येणारी आहे. हा सोन्याचा काळ आहे की मोठी अग्निपरीक्षा. मुलाच्या यशामुळे आलेल्या नवीन आर्थिक आणि भावनिक जबाबदाऱ्या तुम्ही किती आनंदाने आणि कार्यक्षमतेने पार पाडता यावर तुमच्या भावनिक समाधानाची आणि कौटुंबिक सुखाची पातळी ठरणार आहे. तर अशा प्रकारे कुंभ राशीच्या जातकानं दसऱ्यानंतर येणारा हा महाबदल तुमच्या जीवनातील एक निर्णायक क्षण असणार आहे. सूर्यचंद्राच्या अद्भुत योगाने तुमच्यासाठी यशाची आणि समृद्धीचे दार उघडतीलच. आता प्रश्न हा आहे की तुम्ही या संधीचा भरपूर फायदा कसा घेता. हा काळ तुमच्यासाठी निश्चितच सोनेरी आहे, पण प्रत्येक सोन्याला अग्नीत तावूनच निघावे लागते. तुमच्या येणाऱ्या प्रत्येक आव्हानाचा सामना तुम्ही आत्मविश्वास आणि संयमाने केला तर तुमचे भाग्य नक्कीच उजळून निघेल. तुम्हाला कोणत्या सावधानता बाळगण्याची गरज आहे आणि कोणत्या काळात कोणती छोटीशी चुकही ठरवू शकते हे जाणून घ्यायचे आहे का? जर असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय महालक्ष्मी लिहून आम्हाला नक्की कळवा. तुमच्या मोठ्या प्रतिसादानंतर आम्ही त्यावर स्वतंत्र आणि सखोल व्हिडिओही बनवू. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, नक्की आमची समजावण्याची पद्धत सार्थक वाटली का? तुमचे मत नक्की कमेंटमध्ये नोंदवा. व्हिडिओला लाईक करा, कारण तुमचा एक लाईक आम्हाला प्रेरणा देतो. तुमच्या मित्रमैत्रिणींना, कुटुंबाला व्हिडिओ शेअर करा. भेटूया लवकरच एका नवीन महत्त्वपूर्ण कुंभ राशीच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय माता दी.